नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला आळूच्या पानांपासून आळू वडी म्हणजेच वडी कशी बनवायची ते दाखवणार। अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारं अशी ही वडी रेडी होते। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी 2 चमचे गूळ घेतलेला आहे, 1 चमचा मी घरगुती मसाला घेतलेला आहे, त्याचप्रमाणे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि थोडीशी हिंग पावडर घेतलेली आहे, 2 चमचे ओला नारळ घेतले आहे, धना पावडर 1 चमचा घेतलेला आहे, हळद मी पाव चमचा घेतलेली आहे, पाव चमचा ओवा घेतलेला आहे, कोकम आगळ जवळजवळ हे 3 चमचे घेतलेले आहे, तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी आणि 1 मोठा वाटी भरून बेसन घेतलेलं आहे। बेसन आपण आवश्यकतेनुसार जसं लागेल तसं घेणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला वाटण, मीठ आणि थोडंसं तेलाची आवश्यकता। आता इथे ना मी आळूची पानं घेतलेत, जी पावसाळ्यामध्ये पानं येतात आळूची ती नाही, म्हणजे 2 प्रकारचे आळू असतात, एक पांढरा आळू आणि एक काळा आळू। त्याच्यामधलं हे काळा आळू असते ते खास वडी बनवण्यासाठी असते, म्हणजे आळू वडी बनवण्यासाठी तेच हे पान घेतले आहेत आणि ही जवळजवळ मी 5 पानं घेतलेली आहेत। आता 5 पानामधले ह्याचे देठ आहेत हे आपल्याला काढून टाकायचे आहेत। जेवढे तुम्हाला जाड जाड दिसतात ना तेवढे आपण सर्व असे काढून घ्यायचे। इथे पण थोडेसे असे मोठे असतात ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर तिथे बघू शकता मी सर्व हे आळूच्या पानाचे देठ काढून घेतले आहेत। आता ही 5 पानं आहेत आणि ही व्यवस्थित अशी आपल्याला रचून घ्यायची आहे। ही बघा दाखवते, अशीच 4 आणि ही 5 अशी व्यवस्थित अशी मी रचून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला ही पानं आहेत ही फोल्ड करून घ्यायची आहेत, मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते। त्याच्यानंतर असं आपल्याला एकदम घट्टसर असा हा रोल वाळून घ्यायचा आहे। आता इथे मी एक पातेला घेतलेला आहे आणि आपण जो आळूच्या पानाचा रोल बांधलेला आहे तो आपल्याला बारीक बारीक असा पानं आहेत ह्याचीही कट करून घ्यायची आहे। आता तुम्हाला जर का एकदम असं रोल नसेल बांधायचं असेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने किंवा मोरलीच्या साहाय्याने असे गोल गोल कट करून घ्या, म्हणजे ही आपल्याला बारीक बारीक अशी पानं कट करून घ्यायची आहेत। आता इथे ना अगदी मी सोप्या पद्धतीने आळूवडी, ज्या लोकांना ना आळूवडी बनवता येत नाही, म्हणजे नवीन आपली पिढी असते आणि त्यांना आळूवडी बनवायला कंटाळा येतो, अशा वेळेस अगदी सोप्या पद्धतीने ही वडी आहे आळूच्या पानाची रेडी होते आणि खायलासुद्धा 1 नंबर। त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी, सकाळच्या वेळेस तुम्ही नाश्त्यासाठी अशी झटकेपट बनवून देऊ शकता। आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा मी आळूवडीच्या रेसिपी अपलोड केल्या आहेत, त्याचप्रमाणे आळूच्या देठाची आमटीसुद्धा रेसिपी अपलोड केली आहे। तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका, कारण खूप छान छान व्हिडिओ मी अपलोड केले आहेत आणि रेसिपीसुद्धा खूप छान बनतात, त्याचप्रमाणे एकदम टेस्टी लागतात, म्हणजे सगळ्यांनाच आवडतील, कारण आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा कमेंट देखील बऱ्याच जणांच्या असतात। तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता। आता इथे मी सर्व ही आळूची पानं आहेत ही कट करून घेतलेली आहेत। पानं आहेत ही कट करून घेतल्यानंतर अशी थोडीशी अशी मोकळी करून घ्यायची आहेत, म्हणजे सुटसुटीत करून घ्यायची। आता इथे आपण सर्व पानं मोकळी करून घेतली। आता जे आपण जेवढं साहित्य घेतलं आहे तेवढं सर्व घालून घेऊया। इथे मी हळद घेतली आहे, ती सर्व घालून घ्यायची आहे। आता इथे मी खूप कमी मसाले घेतले आहेत, पुढे जाऊन तुम्हाला सांगतेच। त्याचप्रमाणे जिरा पावडर, धना पावडर, हिंग पावडर, घरगुती मसाला, ओला नारळ आणि बडीशेप आणि जिरं 1-1 चमचा घेतलेलं ते सर्व घालून घ्यायचं आहे। गूळ घालून घेऊया। आता ते गूळ जे घातलेलं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। त्याचप्रमाणे इथे मी घेतलं आहे ओवा। ओवा आपण हातावर घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडासा क्रश करून घ्यायचा आणि त्यानंतर हा घालून घ्यायचा, तर त्यामुळे सुवास खूप छान येतो। त्याचप्रमाणे ही वडी आहे ही पचायलासुद्धा खूप छान लागते। आणि इथे घेतलं मी कोकम आगळ, ते सर्व घालून घेते। आता इथे तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही ते चिंचेचा कोळ घाला तरीसुद्धा चालेल। 1 चमचा हिरवं वाटण, आता माझ्याकडे ना हिरवं वाटण बनवलं होतं तेच मी घेतलेलं आहे। इथे लसूण, आलं, मिरची, त्याचप्रमाणे कोथिंबीर असं घालून सर्व आपण हे वाटण रेडी केलं होतं। 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ, तिथे आपण सर्व साहित्य घालून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे, असं मस्त मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सर्व मसाले जे टाकलेले आहेत आपण ते सर्व व्यवस्थित पानांना लागले पाहिजेत। आणि गूळ असे थोडेसे खडे असतील तर ते हाताने फोडून घ्या। इथे ना गूळ जे घातलं ना थोडंसं आपण जास्त घालायचं, कारण चिंच किंवा तुम्ही कोकम आगळ घालणार त्यामुळे ते जास्त आंबट व्हायला नको, मग गुळाचं प्रमाण आहे ना ते थोडंसं अधिकच घालायचं असते। आता इथे सर्व मी मिक्स करून घेतलं आहे आणि इथे मी जवळजवळ हे 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ असेल ते सर्व घालून घेते।
आपण जो पोहे खातो त्याच चमच्याच्या मापाने मी घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे इथे आपण आता घालणार आहोत 4 चमचे बेसन. म्हणजे 4 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर मी 4 चमचे इथे बेसन घालते. पण बेसन थोडं आपल्याला जास्त लागतं, तांदळाचं पीठ आहे हे थोडं कमी लागतं. हे आता सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना आपण जेवढे मसाले घातलेत ना त्याच्यामध्ये ते सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लागलं तरच आपण पाणी घालणार आहोत. आता इथे बघू शकता मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, पण हे मिश्रण आहे हे घट्ट झालेलं आहे. तर इथे आपल्याला थोडासा पुन्हा पाण्याचा वापर करायचा आहे. थोडंसं घालून मिक्स करून घेते आणि थोडंसं हे मिश्रण आहे आपल्याला लूज पाहिजे, एकदम घट्टसर आपल्याला बनवायचं नाही आहे. आणि इथे मी जेव्हा मसाले घातले ते कारण का, आता बघा आपण पीठ जेव्हा मिश्रण म्हणजे रेडी करतो ना त्यावेळेस किती कमी होतं, म्हणजे पानं आहेत ती एकजीव होतात आणि हे साहित्यसुद्धा मग आपल्याला एकदम परफेक्ट होतं. त्याच्यामुळे थोडेच मी मसाले घातलेले आहेत. आता इथे थोडंसं आपल्याला पुन्हा बेसन घालायचं, एक 2 ते 3 चमचे घालायचं, मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हा वडी जी बनवतो ना त्याला एकदम असं एकजीव झालं पाहिजे. त्यासाठी थोडंसं बेसन घाला आणि बेसनने खूप छान टेस्ट पण येते आणि वडीसुद्धा खूप छान तयार होते. आता पुन्हा आपण थोडंसं पाणी घालूया. कोकम आगळ जे घेतलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाण्याने आपण मिक्स करत आहोत. आता इथे बघू शकता मी मस्त असं हे मिश्रण आहे हे रेडी करून घेतलेलं आहे आणि इतकं लूजसर आपल्याला हे पीठ पाहिजे. आता जवळजवळ आपण बेसन आपण 1 वाटी घेतलं होतं त्यातले 2 चमचे हे पीठ शिल्लक आहे. त्याचप्रमाणे आपण इथे पाण्याचा जो वापर केला आहे तर जवळजवळ मला 4 ते 5 चमचे इथे पाणी लागलेलं आहे आणि मस्त असं हे मिश्रण आहे हे लूज झालेलं आहे. आता इथे एक 10 मिनिटासाठी इथे आपण झाकण ठेवणार आणि हे मिश्रण आहे हे बाजूला ठेवून देऊया, जेणेकरून 10 मिनिटात मस्त हे मिश्रण आहे छानसं असं मुरलं जातं. 10 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण खोलून बघूया. त्यानंतर हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ना मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि ह्या पातेल्याला मी तेल लावून घेते. इथे जर का कुकरचा डबा असतो जो आपण भात बनवतो तो डबा घेतला तरीसुद्धा चालेल, म्हणजे जसं आपल्याला करंड्यामध्ये उकडायचं आहे आता हे मिश्रण, त्यामुळे जसं तुम्हाला भांडं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही आता ह्या पातेल्याला तेल आहे ना हे व्यवस्थित असं लावून घ्या. त्यानंतर हे सर्व मिश्रण आहे हे ह्यामध्ये आपण घालून घेऊया. आता इथे ना मी अगदी थोडंसं पाणी घालते. आता इथे आपण कुठलाही इनो किंवा खायचा सोडा काही इथे वापरणार नाही आहेत आणि एकदम मस्त अशी ही आपण आळूवडी ही बनवून घेणार आहोत. आता इथे सर्व मिश्रण आहे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आता इथे जर का तुम्हाला काही आंबट, गोड, तिखट किंवा मीठ असं काही कमी वाटलं तर तुम्ही इथे पुन्हा थोडंसं सर्व साहित्य घालू शकता आणि पुन्हा मिक्स करू शकता. आता इथे बघू शकता मी थोडंसं ह्यामध्ये पाणी घातलं आणि सर्व हे मिश्रण आहे हे सर्व मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे वरून थोडंसं आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत, जेणेकरून काही वेस्टेज होता कामा नये. आता हे पुन्हा आपण सारखे करून घेऊया. आता इथे ना आपल्याला सर्व मिश्रण आहे व्यवस्थित बसावं म्हणून थोडंसं मी टॅप करून घेते. त्यानंतर हे मिश्रण आहे हे आपण उकळून घेऊया. उकळून घेण्यासाठी मी एक पातेलं घेतले आणि पातेल्यामध्ये एक जाळी टाकली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि पाणी आहे हे मी गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण मिश्रणाचं पातेलं आहे हे ठेवून देऊया. पातेल्याच्या वरती पुन्हा आपण एक डिश ठेवून देऊया. त्यानंतर हे मिश्रण आहे हे सर्व आपण शिजवून घेऊया. म्हणजे जवळजवळ शिजवायला इथे आपल्याला 15 ते 20 मिनटं लागणार आहेत. जवळजवळ इथे 20 मिनटं मी हे मिश्रण आहे सर्व उकळून घेतले. आपण झाकण खोलून बघूया. आता इथे ना आपण जी प्लेट ठेवली ती काढून घेऊया. आता इथे बघू शकता मस्त अशी ही वडी आहे ही शिजलेली आहे आणि कॉर्नरला बघा ह्या पद्धतीने अशी कलर आलेला आहे, म्हणजे ही मस्त अशी उकळून झाली, थोडीशी असं इथे सुटलेली आहे. आता इथे मी फोक घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून बघूया आणि त्यानंतर हा फोक आहे बघू शकता ह्याला पीठ वगैरे काही जास्त येत नाही इतकं, त्यामुळे हे मस्त असं शिजलेलं आहे. आणि इथे आता पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर इथे मी गॅस बंद करते आणि पूर्ण ही वडी आहे ही आपल्याला थंड करून घ्यायची आणि त्यानंतर आपण भेटूया. आता इथे ना वडी आहे ही मी पूर्ण थंड करून घेतली आहे. आता हिला ना आपण कॉर्नरने सोडवून घेऊया. आता इथे ही वडी आहे ना ही कॉर्नरने मी सर्व सोडून घेतलेली आहे. आता ही एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. बघू शकता मस्त अशी ही वडी आहे ही रेडी झालेली आहे. आता इथे वडी आहे ना ही आपल्याला कटसुद्धा करून घ्यायची आहे. आता इथे तुम्हाला लहान मोठे जसे साईज पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे कट करू शकता, पण जेवढे लहान असतील ना तेवढे छान. आता इथे बघू शकता इतके लहान असे मी हे तुकडे कट करते. आता इथे बघू शकता हे सर्व मी तुकडे आहेत हे कट करून घेतले आहेत आणि मस्त अशी ही वडी आहे ही रेडी झालेली आहे. आता इथे सर्व आपण हे मोकळे करून घेऊया. अगदी मस्त अशी ज्या पद्धतीने आपण आळूवडी कशी बनवतो त्याच पद्धतीने ही वडी आहे ही टेस्टला लागते, पण लहानापासून मोठे खातील अशी ही वडी आहे ही छान रेडी होते. लहान मुलं कशी असे लहान लहान तुकडे बघितले का खूप खुश होतात आणि खायला ना खूप सुंदर. आता ही ना तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता.
काही लोक जर का तेल जास्त खात नाही तर त्यांच्यासाठी अशी उकडूनसुद्धा तुम्ही ही वडी खाऊ शकता, पण इथे मी फ्राय करणार आहे. आता इथे ना वडी फ्राय करण्यासाठी मी इथे पॅन घेतला आहे. पॅनमध्ये 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे आणि तेल मस्त असं गरम झालं. आता इथे आपण तीळ घालणार आहोत. आता इथे वडी आहे ना, ही बऱ्याच जणांना जर का डीप फ्राय करायची असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता आणि तीळ आहेत हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता. पण तीळ घातली ना का मस्त अशी वडी आहे ती खूप छान लागते. थोडेसे तीळ आहेत ना हे मस्त असे तेलावर ना थोडे तडतडून द्यायचे. हे बघू शकता की थोडासा असा आवाज येतो आणि त्यानंतर इथे आपण ह्या वड्या आहेत ह्या सोडून देऊया. आता इथे ना जेवढ्या वड्या पॅन झाल्या तेवढ्या मी टाकून घेतल्या आहेत आणि मस्त अशा खमंग अशा ह्या वड्या आहेत ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता खुसखुशीत अशा ह्या पानांच्या वड्या आहेत ना ह्या रेडी होतात मस्त. बघू शकता आणि अशाच मी असं थोडंसं असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण ह्या तळून घ्यायच्या, म्हणजे खूप छान चवीला लागतात. आणि ह्या वड्या आहेत ना तुम्ही सॉससोबत खाऊ शकता, त्याचप्रमाणे तुम्ही चहासोबतसुद्धा ही वडी आहे ही खाऊ शकता. आता ह्या सर्व मी पलटी करून घेते. मस्त अशा ह्या वड्या आहेत ह्या तळून झालेल्या आहेत. आता इथे मी एका प्लेटमध्ये ह्या सर्व काढून घेते आणि बाकीच्या सुद्धा आपण तळून घेऊया. बघू शकता मी सर्व वड्या आहेत ह्या तळून घेतल्यात. तुम्ही ह्या टॅमॅटो सॉस त्याचप्रमाणे चहासोबतसुद्धा नाश्त्याला ह्या वड्या खाऊ शकतात. इतक्या सुंदर ह्या आळूच्या पानाच्या वड्या रेडी झाल्यात. तुम्हाला एक मी तोडूनसुद्धा दाखवते आणि मस्त अशी ही शिजलेली आहे. तर आजच्या भागामध्ये तुम्हाला जर का ही पानांची वडीची रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक करा, हाईप करा. त्याचप्रमाणे कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि व्हिडिओ भरपूर मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आळूच्या पानाची वडी कशी बनवायची ती माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा.